ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुदेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्फलं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्याद्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव त्वमेव सर्वं मम देव। आता पुढचा श्लोक आहे, यथानेक चक्षुः प्रकाशो रविर्न क्रमेण प्रकाशीकरोति प्रकाश्यम् अनेकाधियो यस्तथैकः प्रबोधस् नित्योपलब्धी स्वरूपोऽहमात्मा। म्हणजे काय? सूर्य हा कसा प्रकाश स्वरूप आहे, म्हणजे सगळ्या विश्वातल्या वस्तूंना पाहण्याचं सामर्थ्य विश्वातल्या वस्तूंनाही तो प्रकाशित करतो आणि आपल्या डोळ्यांना सुद्धा सामर्थ्य तोच देतो। प्रकाश्यं क्रमेण न प्रकाशीकरोति म्हणजे काय माहिती का? विश्वातले हे जे सगळे विषय आहेत, समजा आता त्यांना असं म्हणायचंय, प्रकाश्यं क्रमेण न प्रकाशीकरोति म्हणजे काय की तो असा नाहीये
आता खोलीमध्ये ट्यूब लावली, आपण लाईट लावला की मग लाईनशीर तो जो लाईट आहे तो लाईट एका कपाटाला प्रकाशित करतो, मग ते दिसू लागतं. मग टी व्हीला तो प्रकाशित करतो. नंतर असं क्रमाने तो न प्रकाशी करोती, म्हणजे अशा क्रमाने तो काही प्रकाशित करत नाही प्रत्येक वस्तू. वेगळ्या वेगळ्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्याप्रमाणे सूर्य आला की, आता उदाहरणार्थ सकाळी सूर्य उगवला की मग सुरू होतं तिथनं. पहिल्यांदा 24 सेक्टर प्रकाशात येतो, नंतर 25 सेक्टर दिसू लागतो, नंतर 26 सेक्टर दिसायला लागतो. असं काही होतं का? क्रमाने तो प्रकाशित करतो का? तर नाही. म्हणजे ती काही एक प्रोसेस वगैरे काही नाही आहे. त्याची ती पॉवर आहे की त्याच्या अस्तित्वामध्ये केवळ सगळ्यामध्ये सामर्थ्य येतं आणि ते दिसायला लागतं. केवळ सूर्याच्या अस्तित्वात सगळं जग प्रकाशित होतं एका सेकंदात. हे जसं आहे तसं केवळ आत्मतत्वाच्या अस्तित्वामध्ये जड असो का चेतन असो ते प्रकाशित होतं. वाईट घडो का चांगलं घडो ते प्रकाशित होतं. त्या वस्तू कशा आहेत, त्या घटना कशा आहेत, ह्याचं काही त्याला देणं घेणं नाही. केवळ त्याचं अस्तित्व, तो काही करत नाही. हे जे सांगितलंय ना, क्रमेण न प्रकाशी करोती, हे जे सांगितलंय, क्रमाने तो प्रकाशित करत नाही. ह्याचा अर्थ काय? तो करता नाही आहे, तो काही करतच नाही. तो काही प्रकाशित करण्याचं काम करत नाही. ऑटोमॅटिक होतं. ती त्याची मूळ शक्ती आहे. त्याला त्याच्यासाठी काहीही करावं लागत नाही. आता फ्रीजचं उदाहरण घ्या. एकदा तो फ्रीज चालू असला की तो क्रमाने आधी हे गार केलं, मग ते गार केलं, मग नंतर दुसरं गार केलं, असं नाही करत तो. केवळ फ्रीज चालू झाला की ॲटोमॅटिक चालू फ्रीजच्या सानिध्यात सगळ्या वस्तू गार होतात. काही करावं नाही लागत, त्या फ्रीजला काही करावं नाही लागत. आणि या वस्तूंना असं पुढे होऊन आपल्याला जसं काय समजा काही मागायचं असेल तर हात पुढे करून आपल्याला घ्यावं लागतं.
तसं या फ्रीजमधल्या वस्तू पुढे पुढे होऊन मला गार करा, मला गार करा असं नाही ना करत. असंही करत नाही आणि फ्रीज अनुक्रमे असं त्यांना गार करतही नाही. ॲटोमॅटिक ते होतं. उन्हामध्ये कपडे वाळत टाकले, क्रमाने येणारा पहिला कपडा आधी वाळतो, दुसरा कपडा नंतर वाळतो, असं काही आहे का? काही नाही. केवळ सूर्याचं अस्तित्व आणि सूर्याची उष्णता त्याच्यावर पडली की ते सगळं ॲटोमॅटिक वाळतं. इतकं साधं गणित आहे. सांगण्याचा उद्देश असा सुद्धा आहे की आपण करत काहीच नाही, केवळ देहामध्ये चैतन्य आहे म्हणून आपोआप सगळ्या गोष्टी होतात. त्याचं कारण आहे या देहाची कोणती कर्म आहेत, त्या कर्मांविषयीचं ज्ञान, विचार ॲटोमॅटिक मनाला दिले जातात. केवळ चैतन्याच्या सानिध्यात. मनात विचार आला की हे करायचंय की मग शरीर काम करायला उठतं. आधी विचार जर आला नाही तर ते काम आपण करत नाही शरीराच्या द्वारे. त्यामुळे मनाला विचार दिला जातो. हा विचार कोण देतो? काय मी नाही देत? मी कोण आहे? अशा रीतीने केवळ चैतन्याच्या सानिध्यात जर सगळं चाललेलं आहे तर मी काहीच करत नाही. जर मी काहीच करत नाही तर हा खोटा अहंकार आला कुठून? आला तर येऊ दे. नुसता आला तर काही प्रॉब्लेम नाही, पण त्याच्या येण्याचा प्रॉब्लेम आहे ना आपल्याला. म्हणून त्याच्यावर विचार केला पाहिजे आपण.
रवी उगवोनी आकाशी, तम निरसी दृष्टी प्रकाशी. म्हणजे आकाशात सूर्य उगवला की लगेच तम म्हणजे अंधार, क्षणात अंधार सगळा निघून जातो, हळूहळू नाही जात. एकची काळे समयसी, कोटी कमळासी प्रकाशको. एक 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 वस्तू त्याला प्रकाशित करावी लागत नाही, एका क्षणात अगदी सहजतेने सगळं विश्व तो प्रकाशित करतो. करतो म्हणजे काय, ते होतच त्याच्या सानिध्यात. अशा रीतीने क्षणाक्षणाला ते परमतत्व एकेका अवघ्या एकेका क्षणात हे विश्व प्रकाशित करत असतं. आणि कितीही सगळ्या वस्तू प्रकाशित केल्या तरी त्या वस्तूंपेक्षा तो वेगळा असतो. चष्म्याने आपल्याला अक्षरं चांगली दिसतात, म्हणून चष्मा हे काय अक्षर होऊन जात नाही ना. त्या अक्षरापासून चष्मा अलिप्तच आहे, तो फक्त ते बघतो. अक्षर बघण्याचं काम झालं की अक्षर वेगळी आहेत आणि चष्मा वेगळा आहे. त्याप्रमाणे आत्मतत्व हे सगळ्या गोष्टींना प्रकाशित करतं, पण तरी त्या गोष्टीशी ते एकरूप होऊन जात नाही, त्याच्यापासून ते अलिप्त राहतं. कितीही प्रकाशित झालं तरी त्या सगळ्यापासून तो अलिप्त असतो. कितीही पाण्यात प्रतिबिंब पाडली तरी त्या प्रतिबिंबांपेक्षा तो वेगळा असतो. म्हणजे काय, बुद्धीमध्ये प्रतिबिंब पाडून बुद्धीला प्रकाशित करण्याचा तो प्रयत्न करतो. आणि बुद्धीला प्रकाशित करतो, बुद्धीला सामर्थ्य देतो व्यवहार करण्याचं. तरी पण
बुद्धीचे जे गुण आहेत, कमी बुद्धी वापरणं, जास्त बुद्धी वापरणं, बुद्धीवर धुसरपणा येणं, ते त्याला नाही चिकटत, त्याचं काम तो करतो. प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये प्रतिबिंब पाडतो म्हणजे पाडत नाही, पडतं त्याचं प्रतिबिंब. आणि ते एवढ्यासाठी आहे की व्यवहार करण्याचं सामर्थ्य माणसाला यावं. काय आहे माहिती आहे का? शाळेत शिक्षक शिकवतात, सगळ्यांना सारखंच शिकवतात ना, पण ते जे शिकवतात त्या विचाराच्या जास्तीत जास्त जवळ जाणारी मुलं थोडी असतात. त्यांना त्याच्यात इंटरेस्ट असतो. काहींना अर्धा इंटरेस्ट असतो आणि अर्धी मस्ती करायची असते, आणि काही मुलांना नुसतीच मस्ती करायची असते. म्हणजे शिक्षक सगळ्यांना शिकवतात हो, एकसारखं. एकेकाला वेगळं नाही शिकवत. पण त्याचा उपयोग करून घेणारे थोडे. असं या दुनियेत सगळंच आहे ना, सगळं अवेलेबल आहे. त्याचा उपयोग करून घेणारे जसे आहेत, त्या पद्धतीने हे प्रतिबिंब प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये पडतं. ती एक पद्धतच आहे. म्हणजे तशीच रचना आहे. प्रतिबिंब कशात पडणार? म्हणजे प्रतिबिंब पडण्यासारखं आहे मॅटर, त्याच्यात प्रतिबिंब पडेल. बुद्धी ही सूक्ष्म आहे म्हणून त्याच्यात प्रतिबिंब पडतं. मग त्याचा उपयोग जो जास्तीत जास्त करून घेईल तो पुढे जाईल ना. कुणाला कमी कुणाला जास्त असं काहीच नाही आहे. सूर्याची उष्णता उन्हाळ्यामध्ये सगळीकडे पसरते. खूप उष्णता आहे. या उष्णतेमध्ये जे लोक दुपारी बाहेर जातात ते आजारी पडतात. तेच ऊन जे लोकांवर पडून त्यांना आजारी पडतं, तेच ऊन पापड धान्य वाळवतं. तेच ऊन कपडे वाळवतं. तेच ऊन झाडं वाळवतं आणि मरून जातात झाडं. म्हणजे काय? एक प्रोसेस आहे आणि त्याचं
कोण कसा उपयोग करून घेईल हे सांगता येत नाही. त्याला काही गम्य नाहीये, तो त्याचं काम करतोय. म्हणजे काय आहे, इथे एक विषय एक्सप्लेन केलेला आहे की तुम्ही म्हणाल सगळं जर परमतत्व करतं तर आम्ही काही करतच नाही, आम्ही जर काही केलं नाही तर मग काय मिळतं का काही आम्हाला. तर इथे हे एक्सप्लेन केलेलं आहे की परमतत्व करत नाही, त्याच्या सानिध्यात हे होतं. पण सूर्याच्या उष्णतेच्या सानिध्यात काय येतं याला महत्व आहे. एखादं छोटंसं रोप असेल तर ते मरूनच जाईल, पापड असतील तर ते चांगले वळतील, लोक उन्हात जात असतील बिना टोपी घालता तर ते आजारी पडतील, वर्षाचं धान्य असेल तर ते चांगलं वाळून निघेल. म्हणजे त्या सूर्याच्या उष्णतेच्या सानिध्यात, त्याच्या रिलेशनमध्ये काय येतं आहे हे महत्त्वाचं आहे ना. सगळ्यांच्याच बुद्धीमध्ये चैतन्याचं प्रतिबिंब पडतं. त्या प्रतिबिंबाच्या सानिध्यात जशा प्रकारची बुद्धी येते तशा प्रकारावर तिचं चमकणं अवलंबून असतं. आरशावर काही डाग पडू दे, प्रतिबिंबावर डाग दिसले तरी सुद्धा वस्तूवर नसतात ना ते डाग. आरशावर डाग पडला आणि चेहरा पाहायला गेलं, चेहऱ्यावर डाग नाही येत ना, हे आपल्याला चांगलं कळतंय. त्याच्याप्रमाणे दुःख मनाला होतं, आपल्याला होत नाही. आरशाला डाग पडतात, आरशावर धूळ येते, त्या वस्तूचं प्रतिबिंब पडलंय त्या वस्तूला डाग नाही पडत, त्या वस्तूला धूळ नाही येत. आता अहंकार, मनबुद्धी चित्त अहंकार, यातला हा अहंकार तो सुद्धा पंचमहाभूतात्मकच आहे. तर अहंकारामुळे भोग कसा काय प्राप्त होतो.
तर हे सगळं कशाच्या सानिध्यात घडतं, तर केवळ चैतन्याच्या सानिध्यात हे सगळं घडतं. सगळं जडच आहे. मन जरी हे सूक्ष्म शरीरात होत असलं तरी सुद्धा ते चैतन्याच्या मानाने जडच आहे. आणि ते स्वतः पंचमहाभूतात्मक असल्यामुळे कार्य करू शकतच नाही स्वतःहून. इथे विषय थोडासा टर्न घेतोय. आपण तो उद्याच सुरू करूया. थोडंसं मागचं रेफरन्स घेऊन आपण चालू करू उद्या. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि